आणि स्वर्गीय अजितदादा पवारांचे चिरंजीव आमचे मित्र जयदादा पवार हे 22 तारखेला प्रथमच नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या युवा हिंदकेसरी मैदानावरती त्या ठिकाणी येणार आहे. काल त्यांची भेट झाली, 1-1.5 तास त्यांच्यासोबत होतो आणि त्यांनी सगळं समजून घेतलं आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की 22 तारखेला 4 वाजेपर्यंत मी तुझ्याकडं पोचतो. जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत आत्ता सध्या नाशिक या ठिकाणी. मित्रांनो, नाशिक या ठिकाणी पिंपळगाव बसवंत गावामध्ये आपण आलो आहोत. मित्रांनो, दिनांक 22 मे रोजी उत्तर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं युवा हिंद केसरीचं ओपनचं मैदान या ठिकाणी संपन्न होतं आहे. मित्रांनो, हे पर्व दुसरं आहे. संबंध महाराष्ट्राला या मैदानाची उत्सुकता लागून राहिलेली असते. ते मैदान 22 मे रोजी संपन्न होणार आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे, या मैदानाची बक्षीस रचना कशी असणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून या मैदानाच्या आयोजकांकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, आपल्या समवेत या मैदानाचे प्रमुख आयोजक युवा नेते गणेश भाऊ बनकर आहेत. गणेश भाऊ नमस्ते. नमस्कार. गणेश भाऊ, काय सांगाल, संबंध महाराष्ट्राला ज्या मैदानाची उत्सुकता लागून राहिली ते म्हणजे युवा हिंद केसरीचं पिंपळगावचं ओपनचं भव्य दिव्य असं मैदान, तर कशा पद्धतीने या मैदानाच्या तयाऱ्या सुरू आहेत? आणि गेल्या वर्षी आपण पर्व पहिलं, तसं बघायला गेलं तर मी ह्या बैलगाडा क्षेत्रामध्ये अतिशय नौका आहे. पण मागच्या वर्षी पहिलं पर्व केलं. आता पर्व दुसरा असल्या कारणास्तव गेल्या 20-21 दिवसापासून जागेवरती इथं आम्ही ग्राउंडवरती फाटीचं नियोजन असेल, ग्राउंडचं नियोजन या करण्याच्या दृष्टिकोनातून मी आणि माझे तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील तमाम बैलगाडा मालक चालक असेल, माझे तरुण सहकारी असेल, आम्ही सगळे या ठिकाणी रोज सकाळी 4-5 तास आणि सायंकाळी 4 नंतर 7 वाजेपर्यंत या ग्राउंडवरती असतो. या ग्राउंडवरती छोट्या छोट्या गोष्टी ज्या करण्याच्या सारख्या असतील त्या करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असतो. भाऊ, 3 फेऱ्याचा नाद ह्या भागासाठी नवीन आहे. 3 फेऱ्याचं मैदान घेण्यासाठी तुम्हाला कुणी कशा पद्धतीने सहकार्य केलं आहे? आता 3 फेऱ्याचं मैदान तसं माझ्या या उत्तर महाराष्ट्रामध्ये तसं नवीन, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा तुमचा कर्जतचा भाग असेल रायगड जिल्ह्यामध्ये किंवा इकडनं ठाण्यापासून खाली थोडंसं मोठ्या प्रमाणावर 3 फेऱ्याचं मैदान चालू असायचं. माझ्याकडे तसं नाशिक जिल्हा म्हटलं की थोडं घोड्याबैलाचं एक नियोजन या ठिकाणी होत असं. पण दोन्ही बैल कसे पळता येतील किंवा 3 फेऱ्याचं मैदान कसं करतील त्या दृष्टिकोनातनं बराच विचारविनिमय करता मी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सचिव, माझे मार्गदर्शक विलासदादा देशमुख पैलवान यांची माझ्या काही कॉमन मित्रांच्या मार्फत भेट झाली आणि त्यांनी मला उपकृत केलं, तू काहीच करू नको, 3 फेऱ्याचं मैदान या ठिकाणी कर आणि ते कसं सक्सेस होईल त्या दृष्टिकोनातनं सगळी मदत आणि त्यांनी सगळी जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि त्या पद्धतीने आपण हे 3 फेऱ्याचं मैदान या ठिकाणी चालू केलं. दादा, मागच्या वर्षीचा खूप भावनिक प्रसंग घडला होता, त्याच्याविषयी थोडंसं सांगा. मागच्या वर्षी मैदान ज्या दिवशी संपन्न होणार त्या दिवशी काय घडलं होतं? मागच्या वर्षी तर 5 मेला आपण फाटीचं किंवा मैदानाचं या ठिकाणी पूजन केलं. 5 मेला मैदानाचं पूजन झालं. 6 मेला पहिला पाऊस पडला आणि जो जसा पाऊस चालू झाला ते मेमध्ये मागच्या वर्षी 17 पाऊस पडले. त्यात 21 मेच्या मध्यरात्रीला जो पाऊस पडला, 2-2:15 वाजता इतक्या प्रचंड वारा या ठिकाणी होता. माझं स्टेज कोलमडून गेलं, माझे फ्लेक्स उडून गेले, इथं होत्याचं नव्हतं त्या ठिकाणी होऊन गेलं. आणि 4 वाजता जो प्रचंड मुसळधार जो असा पाऊस चालू झाला तो सकाळी 6:30-7 वाजेपर्यंत पाऊस चालू होता आणि इतका गाळ या ठिकाणी झाला होता. आणि मनोमन मला आता असं वाटत होतं की आपली स्पर्धा या ठिकाणी काही संपन्न होणार नाही. मी 7:30 वाजता पहिला इथं चक्कर मारला, इथली परिस्थिती बघितली, मी स्वतःच इतका निराश होतो, त्याचे मला कोणाशी बोलण्याचे शब्द त्या ठिकाणी उरलेले नव्हते. इथं बघून मी माघारी फिरलो. नंतरच्या काळामध्ये 11 वाजता इथं आपले पैलवान स्वतः त्यांनी या ग्राउंडवरती येऊन सगळी पाहणी केली. 11:15ला माझी आणि त्यांची समक्ष भेट झाली आणि त्यांनी सांगितले की भाऊ, तुम्ही काळजी करू नका, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण हे मैदान करून दाखवू आणि असे चॅलेंजेस स्वीकारण्यासाठी मला फार आवडतं आणि हे माझ्यासाठी एक चॅलेंज आहे. तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य करा, आपण निश्चित हे या ठिकाणी ग्राउंड उपलब्ध करू. पण त्यांना भेटल्याच्या नंतर माझ्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी होतं आणि मला असं वाटायचं की संबंध महाराष्ट्रभरातून लाखभरच्या जास्त लोक या ठिकाणी आलेले. 467 गाडा मालकांनी माझ्यावरती विश्वास किंवा माझ्या सगळ्या सहकाऱ्यांवरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी नोंद केलेली होती. त्या लोकांना मी काय उत्तर द्यायचं? महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून आणि सगळ्यात टॉपचे जे नंदी हे सगळे ह्या आपल्या ग्राउंडसाठी सज्ज होते, त्यांना आपण काय उत्तर द्यायचं असं या सगळ्या परिस्थितीमध्ये होते. पण खऱ्या अर्थानं पैलवानांचे अनंत उपकार ह्या सगळ्या माझ्या युवा हिंद केसरीच्या टीमवरती त्या ठिकाणी राहील की त्यांनी अतिशय ताकदीनं उभे राहिले आणि दिवसभर त्यांनी आपला 12:50 पहिला फेरा सुटला
12:50 पहिला फेरा सुटला, तसापासून तर 4:45ला शेवटची फायनलची गाडी सुटली. तोपर्यंत कुठेही पाऊस नाही, अतिशय चांगलं वातावरण होतं आणि चांगल्या उन्हामध्ये पद्धतीने- शर्यत झाली. फार उन्हामध्ये कडक उन्हामध्ये. शर्यत झाली आणि इतक्या चांगल्या पद्धतीचं मैदान आपण त्या ठिकाणी संपन्न करू शकलो. ते मैदान संपन्न झालं आणि एक देशामध्ये नवीन विक्रम आणि रेकॉर्ड झालं होतं, ते म्हणजे पब्लिकचं. तर त्याच्याविषयी काय सांगाल? पब्लिकच्या बाबतीमध्ये तर मी कुठेही बघितलं, कसंही बघितलं तर इतकी लोक म्हणजे काही लोक तर अलीकडच्या काळामध्ये माझ्याकडं आपलं युवा हिंद केसरी मैदान होण्याच्या 4-6 महिने अगोदर लोकसभेच्या निवडणुकीला नरेंद्रभाई मोदींची सभा देशाचे पंतप्रधान याच ठिकाणी झाली होती. काही लोकांचं असं मला सांगणं होतं की बाबा त्याच्या तोडीस तोड गर्दी आपल्याकडं या ठिकाणी जमलेली होती आणि प्रशस्त जागा आहे, पार्किंगची व्यवस्था आहे आणि मी आई भगवतीचे मनापासून त्या ठिकाणी तिच्या चरणी लीन होतो की 0 कॅज्युअलिटी, कोणालाही जास्त दुखापत काही झाली नाही आणि या शर्यतीला कुठेही गालबोट लागलं नाही. अतिशय व्यवस्थितपणाने ही सगळी शर्यत आपली पार पडली. हा होता मागच्या वर्षीचा मागोवा आणि यावर्षी भव्यदिव्य असं नियोजन केलं आहे. भाऊ, तुम्ही आता मागच्या वर्षीचं सांगितलं तर 467 गाड्यांची नोंद झाली होती. यावर्षी 1000+ गाड्या होतील का? 1000+ गाड्या होतील का नाही ही जरा मला शक्यता, पण 600+ गाड्या त्या ठिकाणी होतील असं इतकं प्रचंड असा रिस्पॉन्स त्या ठिकाणी आहे. 600-750 गाड्या होतील असा अंदाज वाटतोय. आणि झाल्या तर 1000 पण होऊ शकते. झालं तर 1000 होऊ शकते. शेवटी आता काही सांगता येत नाही, पण प्रचंड उत्साह इथं आल्याच्या नंतर मी बघतो ना, रोज नवीन गाडा मालक या ठिकाणी येऊन फेरे काढतात, पण चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स आहे. आता आज तारीख आहे 15, तर किती नोंद झाली गाड्यांची? आज 15 तारीख मी इथं येण्यापूर्वी, आपल्याला बाईट देण्याच्या पूर्वीच मी माझ्या सगळ्या लोकांकडनं आत्तापर्यंत 103 गाड्यांची नोंद ऑलरेडी झालेली आहे आणि तसं आपण 15 तारखेपासून टोकन आजपासून चालू करतोय. पण ज्या लोकांना चा संपर्क झाला माझ्या इंस्टाग्राम आयडीवर असेल, फेसबुकवरनं असेल किंवा ज्यांचा थेट संपर्क माझ्याशी आहे, त्यांनी मला संपर्क करून माझ्या संबंधित माणसांचे नंबर घेऊन 103 गाड्यांची नोंद आत्तापर्यंत झालेली आहे. मित्रांनो, 103 गाड्यांची नोंद जर 15 तारखेला होत असेल आणि 22 तारखेला मैदान असेल, तर तुम्ही अंदाज घेऊ शकता हे मैदानाची भव्य दिव्यता किती आणि किती गाड्यांची नोंद होणार आहे. जो अंदाज आपण ठरवला आहे त्याच दरम्यान गाड्यांची नोंद होणार आहे. तर भाऊ, यावर्षी बक्षिसाची रचना कशी असणार आहे? प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा. यावेळेस आपण 3 बक्षिसांचं स्वरूप आपण ठेवलेलं आहे. आपल्याकडं मागच्या वर्षी फायनल आणि क्वार्टर फायनल या 2च गोष्टी मागच्या वर्षी होत्या, पण यावर्षी आपण 3 बक्षिसं केलेले, फायनल, क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल. म्हणजे माझ्या आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की आपल्याकडे आलेला माणूस, आलेला गाडा मालक हा जास्तीत जास्त गुलालामध्ये कसं राहील, त्या दृष्टिकोनातनं माझा आणि माझ्या सगळ्या या सहकाऱ्यांचा तो प्रयत्न होता. म्हणून आपण 3 टप्प्यामध्ये बक्षिसं त्या ठिकाणी ठेवलेले आहे. मित्रांनो, सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार काकाजी ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीनं आपले गणेश भाऊ सुद्धा तोच विचार करतात. तर गणेश भाऊ, जी मेन बक्षीस रचना असणार आहे ते कशी असणार आहे पहिली ते सांगा. फायनलचं पहिलं बक्षीस आपलं 2,11,555. 2 नंबरचं बक्षीस 1,51,555. 3 नंबर 1,11,555. 4 नंबर 71,555. 5 नंबर 51,555. 6 नंबर 31,555 आणि 7व्या क्रमांकाचं बक्षीस आपलं 21,555. ही तुमची मेन 1 ते 7 बक्षीस रचना झाली. ह्या बक्षिसांना ढाल सन्मान चिन्ह काय आहे का? याचं सन्मान चिन्ह आहे, पण 1 नंबरच्या बक्षीस जो घेणार त्यांना 2 आपण सन्मान चिन्ह, कारण की 2 नंदी वेगळ्या ठिकाणचे असतात, तर त्यांच्यामध्ये कुठेही असं एकमेकांमध्ये दुरावा येऊ नये म्हणून प्रत्येक गटाला आपण 2 सन्मान चिन्ह त्या ठिकाणी फायनलला राहणार आहे प्रत्येक गाडीला. आणि मला एक हे पण समजलं की गट पास होणाऱ्या गाडीला सुद्धा तुम्ही 2 सन्मान चिन्ह द्या. गट पास होणाऱ्यांना पण आपण 2 सन्मान चिन्ह त्या ठिकाणी देतोय, जेणेकरून प्रत्येकाच्या घरामध्ये आपली ती सन्मान चिन्ह पोहोचेल. बरोबर आहे. आणि प्रवेश फी किती असणार आहे? प्रवेश फी आपली 1,555 रुपये. 1,555 प्रवेश फी आहे. तर आता आपण वळू क्वार्टर फायनलच्या बक्षीस रचनेकडे. क्वार्टर फायनलची बक्षीस रचना कशी आहे? क्वार्टर फायनलची बक्षीस रचना आपली 51,555 पहिलं, द्वितीय आपला 41,555, तिसरं 31,555, चौथं 21,555, पाचवं 15,555, 6वं 11,555, 7वं 7,555. आणि ह्यांना सुद्धा सन्मान चिन्ह 2-2 आहेत. यांनाही 2-2 सन्मान चिन्ह आपण त्या ठिकाणी देणार आहोत. मित्रांनो, ही झाली क्वार्टर फायनलची बक्षीस रचना. आणि मेगा फायनल यावर्षी तुम्ही ठेवलाय. मेगा फायनल ठेवण्यामागचा उद्देश काय? मेगा फायनलमध्ये काय की जी गाडी 3 नंबरला असते आणि त्याही मालकाला असं वाटतं की त्यांनाही 3 फेरे पडे, त्याही मालकाला असं वाटतं की आपण गुलालामध्ये राहावं आणि त्या गाडा मालकांचा कुठं हिरमो. आणि माझ्याकडचे ह्या अलीकडचे उत्तर महाराष्ट्रातले गाडा मालक जास्तीत जास्त तिथपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून आणि माझ्या ह्या भागामधल्या लोकांना ते बक्षीस मिळवण्याच्या दृष्टिकोनातून थोडासा प्रयत्न आहे की
मेगा फायनल आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे. कमीत कमी 3 नंबरला जरी उतरले तरी गुलाल घेऊन तरी जाणार. गुलाल घेऊन जाऊ शकतो. बघा म्हणजे सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार या मैदानामध्ये केला गेलेला आहे. शेतकऱ्याचं हित जपणारं हे संपूर्ण बनकर कुटुंब आहे. तर दादा लॉट कधी काढले जातील? लॉट 21 तारखेला संध्याकाळी त्या ठिकाणी आपण काढणार आहोत. संध्याकाळी 21 तारखेला लॉट निघणार आहेत. मेगा फायनलची बक्षीस रचना कशी असणार? मेगा फायनलची बक्षिसाची रचना अशी आहे, 31,555 पहिला क्रमांक, 25,555 दुसरा क्रमांक, 21,555 तिसरा क्रमांक, चौथा क्रमांक आपलं 15,555, पाचवं 11,555, सहावं 7,555 आणि सातवं 5,555. बघा कशी बक्षीस रचना आहे. तुम्हाला 3 वेळा संधी मिळते बघा. म्हणजे सेमीफायनलला तुम्ही तुमचं गट पास झाल्यानंतर सेमीफायनल आहे आणि सेमीफायनलला 1 नंबरला गाडी उतरली तर फायनलला जाणार आहे, 2 नंबरला उतरली तर क्वार्टरला जाणार आहे आणि 3 नंबरला उतरली तर हक्काचं मेगा फायनलचं बक्षीस आहे. सगळी बक्षीसच बक्षीस आहेत. फक्त तुम्ही तुमचे पैरे टॉपचे करून यायचे आहेत, नंदी टॉपचे नियोजन करायचं आहे आणि त्या ठिकाणी यायचं आहे. तर भाऊ यावेळेस मैदानाची स्थिती कशी आहे? कुठं संपन्न होतं आहे मैदान? यावेळेस मैदानाची स्थिती अतिशय चांगली आहे. मागच्या वर्षीचा अनुभव आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. हे मैदान जे आमचं ग्राउंड बनवण्याची जबाबदारी माझे मित्र माणिकराव देवकर यांच्याकडं ती आहे. यावेळेस आम्ही काय केलं की प्रत्येकाला एक स्वतंत्र जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे त्या माणसांनी तेवढंच काम केलं की माझंही काम सोपं होतं आणि त्यांचंही काम सोपं होतं. तर आमचे ते माणिकप्पा आहे, त्यांच्याकडे ती सगळी जबाबदारी आहे आणि ते व्यवस्थितपणाने ते सगळं मार्गी लावतील. नवीन बैलगाडी मालकांचा मैदानाची माहिती म्हणून आपण मैदानाची माहिती विचारूयात पुन्हा एकदा. जे जुने आहेत त्यांना तर सगळी माहिती आहे. मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? मैदानाचं रान थोर उराटीचं आहे. माती काळी माती आहे, त्याच्यामुळं अडचण काही नाही आणि कुठंही छोटे मोठे पण दगड नाही. ऑब्स्टॅकल 0 आहे, त्याच्यामुळं व्यवस्थित नंदी आपले पळू शकते. हे तुमचं प्लस पॉईंट आहे का दादा? मैदान एवढं सुंदर आहे. हे खऱ्या अर्थानं मी भाग्यवान आहे की माझ्या गावामध्ये इतकं मोठं मैदान आणि मी खऱ्या अर्थानं आपल्या ह्या बाईटच्या माध्यमातून ज्या संस्थेची जागा आहे, जॉईंट फार्मिंग संस्था, आमच्या शेतकऱ्यांची संस्था आहे, हे जॉईंट फार्मिंग संस्थेचे चेअरमन असतील, जे मार्गदर्शक असतील, व्हाईस चेअरमन, हे सगळ्यांचा आणि सभासदांचा मनापासून आपल्या माध्यमातून मी आभार व्यक्त करेल. त्यांनी ह्याही वर्षी मला हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं. बरं, त्याचबरोबर आता एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत? एकूण मैदानामध्ये ह्या वर्षी आपण 12 फाट्या त्या ठिकाणी केलेल्या आहे. मागच्या वर्षी आपल्याकडं 10 फाट्या होत्या. पण ह्या वर्षी जो रिस्पॉन्स आपण बघतोय गाड्या मालकांचा, तर त्या दृष्टिकोनात आपण 12 फाट्यांची व्यवस्था करून ठेवलेली आहे. म्हणजे बॅकअपसाठी 2 फाट्या बॅकअपसाठी 2 फाट्या केलेल्या आहे. जर उद्याच्या दिवशी कमी गाड्यांची नोंद असेल तर आपण 10 किंवा 8नीच आपण त्या ठिकाणी पळूया. नाही तसं झालं तर आपण आपल्या तयारीत असतो तर आपण 12नी पण त्या ठिकाणी नंदी पळू शकू. भाऊ गाड्यांची कमी होणार नाही, संख्या जास्तच वाढणार या वर्षी, कारण त्या पद्धतीनं तुम्ही मैदान मागच्या वर्षी करून दाखवलं तसं बंद भारताला. त्यामुळे ह्या वर्षी तुमची रेकॉर्ड ब्रेक नोंदवणार आहे. ते आत्ताच तुम्ही धारणा करून घ्या की एकदम प्लस गाड्या येणार आहेत. बरं, आता झेंडापंच म्हणून कोण काम पाहणार आहे? झेंडापंच म्हणून आपल्याकडं जे खऱ्या अर्थाने बैलगाडी क्षेत्राला एक वेगळी उंची त्यांनी निर्माण करून दिली त्यांच्या कामाने, झेंडापंच म्हणून धनावडे बापूंकडे ही जबाबदारी. मागच्या वर्षीचा काय अनुभव सांगाल त्यांचा? मागच्या वर्षी धनावडे बापूंचे आभार जितके मानावे तितके कमी आहे. 15-15चे गट त्यांनी खाली पाठवणं आणि 45 3च गट होते. एक म्हणजे 1.5 तासामध्ये त्यांनी तो मैदान करून दाखवलं. म्हणजे त्यांचे इतके आभार आहे आणि त्यांची ऊर्जा आणि त्यांचं काम करण्याची पद्धत. एकही गाडा मालक छोटा असेल मोठा असेल, त्यांनी असं वर बघितलं का त्यांनी मागत जायचं, पुढे जायचं नाही. म्हणजे इतकं चांगल्या पद्धतीने इतकं शिस्तबद्ध काम धनावडे बापूंचं आहे. मी माझ्या उभ्या महाराष्ट्रात इतक्या लोकांना भेटलो, पण धनावडे बापूंसारखा माणूस मला अजून काही भेटलेला नाही. बघा, हेच आहे कोरेगावचे सुपुत्र असणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिंदकेसरी झेंडापंच म्हणून धनावडे बापूंची ओळख आहे. त्याचा नाशिककरांना सुद्धा मागच्या वर्षी त्यांचा अनुभव आला होता, काय शिस्त असते आणि कशा पद्धतीनं मैदान साकारलं जातं. तर समालोचन कोण कोण करणार आहे? समालोचक ह्यावेळेस आपलं जे टॉपचे आणि सगळ्यात चांगले ज्यांनी या बैलगाडा क्षेत्रामध्ये काम केलेले, आज सुनील मोरे सर आहे, विकास जगदाळे सर आहेत आणि प्रवीणजी घाटे, हे 3 समालोचक या ठिकाणी आपण आपल्या या मैदानासाठी त्यांना आमंत्रित केलेलं आहे. आवाजाचा बादशाह म्हणून या तिघांचीही महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. पेडगावचे हिंदकेसरी समालोचक सुनील सरमोरे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील एक नामांकित समालोचक
विकास सर जगदाळे आणि पठारवाडीचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये गावठी बैलांचा देवदूत म्हणून ज्याला संबोधलं जातं, त्या सरपंचचं बकासूर ज्यांनी नाव केलं ते प्रसिद्ध समालोचक प्रवीणजी घाटे हे सुद्धा उपस्थित असणार आहे या मैदानामध्ये. एक नाशिककरांना, नाशिक जिल्ह्याला आणि आजूबाजूच्या जे जिल्हे आहेत, धुळे असेल किंवा जालना असेल, ह्या सगळ्या जिल्ह्यातील बैलगाडा शौकीनांना आणि ह्या इथल्या जनतेला एक 22 तारखेचं मैदान पर्वणी ठरणार आहे का? खऱ्या अर्थानं पर्वणी ठरणार आहे. कारण की काय होतं की माझ्या 40 गावातील काही गाडा मालकांना जर तिकडे साताराला जायचं असेल तर ते जाणं आणि येणं तितकं फिजिबिलिटी त्यांची होत नाही, त्यांचा वेळ जातो, अंतर जास्त आहे, तर त्यांना आणि इतकं मोठं मैदान भव्य दिव्य त्यांचं त्यांच्या त्या भागामध्ये होत नाही. तर ते सगळ्यांची, आता मला तर काही नाही, माझे काका सन्माननीय दिलीप काका पण कामदार, त्यांनाही राज्यभरातून कुठून फोन येतं की असा यार, ते मला फोन करून सांगते की यार यांचा फोन होता, त्यांचा फोन होता, त्यांचं काय बघून घे. म्हणजे इतक्या लोकांनी संपर्क, किंवा तिथल्या आमदारांच्या काकांना फोन येत आहे की बाबा अरे माझ्या इथली ही गाडी आहे आणि ही अशी येत आहे, तर त्यांचं काय ते एकदा बघून घे. काकांनी सांगितलं की पाठवून द्या, त्यांची सगळी व्यवस्था आम्ही करून घेऊ. म्हणजे इतक्या लेवलवरती आता हे काम चालू झालं. दादा, तुमचा जनसंपर्क बनकर कुटुंबाचा संबंध महाराष्ट्रामध्ये, पण मात्र ह्या खेळात तुम्ही जेव्हापासून सुरुवात केली त्यानंतर आणखीन जनसंपर्काला वाढ झाली का? म्हणजे मला खऱ्या अर्थानं सांगायला आनंद होईल की मागच्या वर्षीपासून माझा PR समजा मला जर 200 लोक ओळखत असतील ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये, तर निश्चित 400 लोक आता मला ओळखायला लागले. आणि अनेकांना तर मी त्या फोनवरती दिसतो, अनेक आता मी सुखादुःखामध्ये तालुक्यात जिल्ह्यात फिरत असताना इतके लोक भेटतात, इतके आणि ही जी हा एक वर्गच वेगळा आहे. याला नाही पक्ष, न जात, न धर्म, नाही काही, नाही वय काही, फक्त नाद. आणि वयाच्या 90 वर्षाचे बाबा एक मला परवाच्या दिवशी भेटले आणि मला अरे ते तुझं मैदान कधी आहे रे टांग्याचं? म्हटलं दादा आता आपल्या 22 तारखेला. नाही आम्हाला सगळे यायचं, आमची व्यवस्था कर बसायची एका लग्नामध्ये. म्हणजे इतकं सगळं नाद. आणि ते अतिशय 90 वय, मी त्यांना वय पण विचारलं आवर्जून, पण अतिशय ताट चालणं वगैरे एकदम म्हणजे मेंटेन होते ते बाबा. मेंटेन होते. तर ह्यावेळेस प्रेक्षकांचं कसं नियोजन केलं जाणार आहे? प्रेक्षकांचं आपण आहे ना, इकडनं एक 500-700 फूट वरतून शामियाना टाकतोय, दोन्ही पलीकडच्या बाजूनी 500-700 फूट शामियाना टाकतोय. आपल्या प्रेक्षकांना कुठे उन्हात उभं राहायची वेळ येणार नाही, त्या दृष्टिकोनातनं आपला तो सगळा प्रयत्न आहे. वरतून शामियाना टाकला की तेवढं सनपासून त्यांना, म्हणजे उन्हापासून त्यांना संरक्षण मिळेल. भाऊंनी सावलीची सोय केली, त्यामुळे बॅरिकेडच्या आतमध्ये सावलीला बसून शर्यत पहा. निकाल रेषेच्या पुढे येण्याचं धाडस करू नका. तर निकाल रेषेच्या पुढं कशा पद्धतीनं पब्लिक कंट्रोल करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील? आता निकाल रेषेच्या पुढं मी आपल्या बाईटच्या माध्यमातून माझ्या तमाम महाराष्ट्रातील गाडा मालक असतील, माझे शौकीन असतील, चाहते असतील, सगळ्यांना आपल्यामार्फत परत एकदा विनंती करतो की निकाल रेषेच्या पुढं कोणीही त्या ठिकाणी जाऊ नका. मी निकाल रेषेच्या पुढं साधारणतः 1000 फुटाच्या पुढे 250 फूट साधारणतः मी बॅरिकेडिंग पुढेपर्यंत करतो. म्हणजे बाजूला म्हणजे ती 1000, म्हणजे मी साधारणतः इथून एकदा पकडली की 12.5 फुटावरती बॅरिकेडिंग घेऊन जाणार. म्हणजे त्यांनी आतमध्ये यायचं. कारण काय होतं की त्या नंदीला माहित नाही गणेश बनकर कोण आहे की तुषार धुमाळ कोण आहे. तो त्याच्या सपाट्यात सापडला की तो त्याचा कार्यक्रमच. तर त्याच्यामुळं प्रत्येकाने काळजी घ्यायचं, नाही तर एखाद्याने म्हणायचं की माझ्या ओळखीचा नंदी आहे मला काही करणार नाही, त्या नंदीला काही समजत नाही. त्यावेळेस वेगामध्ये पळत असतो, त्याला एकच माहित असतं मालकाला गुलाल घेऊन द्यायचा आहे बस. आणि दादा, आता आपण फाटीचं आतमधलं अंतर किती ठेवलंय? फाटीचं आतमधलं अंतर आपलं 15.5 फुटाचं त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. बरं, आणि आता पल्ला किती ठेवताय? कारण महाराष्ट्राला पल्ला जाणून घ्यायची खूप उत्सुकता होती. फुल अँड फायनल पल्ल्याचं किती ठरलंय आकडा तुमचा? 900 फुटाचा पल्ला आपला त्या ठिकाणी राहणार आहे. 900 फुटाचा पल्ला असणारे बैलगाडी मालकांचे असंख्य फोन होते मला या संदर्भामध्ये की पल्ला एक्झॅक्ट सांगा आम्हाला, पायरा त्या पद्धतीने करायचा आहे. तर सुट्टीला एका वेळेस किती गट थांबू शकतात? सुट्टीला एका वेळेस आता आम्ही इथे 60-70 फुटाची जागा सोडलेली, साधारणतः एक 30 गट व्यवस्थितपणाने उभे राहतील व्यवस्थापन केली. आगळ पगळ जागा आहे ना, का काळजी करू. निकाल रेषेच्या समोर किती जागा आहे? निकाल रेषेच्या समोर साधारणतः आपल्या 300 फूट वगैरे जागा आपली मोकळी त्या ठिकाणी. बॅरिकेड किती टक्के असेल मैदानाच्या दिवशी? मैदानाच्या दिवशी तर थ्रू आउट मी बॅरिकेडिंग करणार आहे. म्हणजे माझ्या स्टेजला पण बॅरिकेडिंग राहणार आहे. एक साधारणतः 3-1000 स्क्वेअर फीटचं बॅरिकेडिंग करण्याचं माझं नियोजन आहे. बरं, त्यानंतर आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी, लाईटचा पोल, असं काय का? असं एकही कुठल्या ठिकाणी जर आपण व्यवस्थित नजर मारली तर कुठल्याही ठिकाणी आपल्याला हे सगळ्या गोष्टी दिसणार नाही. त्याचबरोबर दादा, या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलच्या मार्फत होईल? ह्या मैदानाचं लाईव्ह प्रेक्षकांना आपण P3 ह्या चॅनल दिले. जो 14 देशांमध्ये हे चॅनल त्या ठिकाणी एका वेळेस सबस्क्राईब होतं.
50 लाखापेक्षा अधिकचे व्ह्यूज त्यांना मिळतात. पवन यादव म्हणून त्यांच्याकडे ही जबाबदारी आपण दिलेली आहे. त्यांना इंटरनेटची सेवा उपलब्ध करून दिली. त्यांना इंटरनेटची सेवा आम्ही आमच्या टीमने उपलब्ध करून दिलेली. उन्हाळी हंगामाची सांगता करणारं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान या ठिकाणी संपन्न होतं आहे. त्यामुळं सांगली, सातारा, कोल्हापूर, अगदी शाहूवाडी तालुक्यातनं म्हटलं तरी तिथनं सुद्धा बैलगाडी मालक या मैदानासाठी येण्यासाठी उत्सुक आहेत. आणि खाली गेला तर तुमचं बालाघाट असेल, MP असेल आणि इकडनं मुंबई, रायगड या भागातनं सुद्धा बैलगाडी मालक येणार आहेत. तर ते अगोदर 2 दिवस आले किंवा आदल्या दिवशी आले तर त्यांच्या बैलांच्या चारा पाण्याची आणि बैलगाडी मालकांच्या जेवणाची सोय करण्यात आली का? आता याच्या संदर्भात मी आज सकाळीच आमदार साहेबांकडे बसलेलो होतो आणि त्यांच्याची सगळी माझी सखोल चर्चा झाली. इथे शेजारी 100 एकरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. जे चेअरमन आमदार साहेब आहेत, गेल्या 21 वर्षापासून सातत्यानं ते त्याचं काम बघताय. त्याही ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आपण केलेली. याच्या पलीकडच्या बाजूला माझी उज्ज्वल गोरक्षण म्हणून गोशाळा आहे. त्याही ठिकाणी आपण आपले नंदी उतरू शकता आणि जेवणाची व्यवस्था त्याही ठिकाणी आपण सांगून ठेवलेली आहे. इथं आजूबाजूला या रस्त्याने येताना जेवढे मोठे शेड्स कांद्याचे दिसतील हे सगळे माझे आणि माझ्या परिवाराचे अतिशय निकटचे माझे मित्र असतील, माझे काही नातेवाईक असतील, हे सगळ्यांचे आहे. कुठल्याही शेडवरती आपण गेले आणि माझं बोलणं करून किंवा माझ्या एखाद्या माणसाचं जरी बोलणं करून दिलं तर एकही माणूस तुमच्या नंदीला असं म्हणणार नाही की ते उतरू नको. असे सगळेजण उत्सुक आहे. अनेकांचे मला फोन आले की कुठलंही काही असेल, काही जबाबदार असेल, निश्चित ते आमच्याकडे द्या, आम्ही ते समर्थपणाने पार पाडू. मागच्या वर्षी पाहिलं की फॅन्स खूप उत्सुक होते दादा. म्हणजे सगळे नामांकित नंदी आलते आणि सगळ्याच नंदींबरोबर फोटो काढण्यासाठी हा भागातील प्रेक्षक खूप उत्सुक होतं. तर यावेळेस कशा पद्धतीने नियोजन असेल, सगळ्यांची योग्य ती काळजी घेतली जाईल का? आता मी माझ्या सगळ्या ह्या भागातील असेल किंवा तमाम महाराष्ट्रातील फॅन फॉलोअर्सला मी नम्र विनंती करेल की आपण नंदीसोबत फोटो काढत असतानाही देखील आपण त्या नंदीची पण काळजी घ्यायची आहे. आणि मी परत एकदा सांगतो, नंदीला माहीत नाही तुम्ही कोण आहे. बरोबर, आपल्याला माहिती आहे नंदी कोण आहे. काय होतं, आपण थोडं उत्साहाच्या भरामध्ये पुढे किंवा सेल्फी काढताना आपलं लक्ष राहणं आणि इथं येत असताना प्रत्येकाने चारी बाजूला त्याचं लक्ष काटक्षाने असलं पाहिजे. तो समोर चाललाय आणि मागून कोण येते माहीत नाही, ते चालणार नाही. म्हणजे त्यांनी एकदम काळजीपूर्वक ह्या आपल्या या युवा हिंदकेसरीच्या मैदानावरती चालावं लागणार आहे. आणि जे कोणाला फोटो काढायचे असेल त्याला काही व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली. पण आता काय छोटी गर्दी इतकी होणार आहे, मी कितीतरी व्यवस्था, मी काही सेल्फी पॉईंट्स या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न करतोय. पण ते किती राहील किंवा किती टिकेल, माझी बॅकएंडची टीम मला सांगत होती कालच की भाऊ आपण कितीतरी काही केलं तर ते काही टिकणार नाही, तुम्ही फार त्या भांड्यात काही पडू नका. पण तरी आज संध्याकाळी आम्ही सगळे बसून त्याच्यावरती निर्णय घेणार आहोत. मैदानात जाण्या येण्यासाठी कसे रस्ते असतील आणि गर्दी होणार नाही आणि एकदम सुसज्ज असं सगळं नियोजन असेल तर कशा पद्धतीनं एकूण किती रस्ते ठेवण्यात आले आहेत मैदानाच्या खालच्या सुट्टीपासून ते निकाल रेषेपर्यंत जाण्यासाठी आणि जे नंदी या मैदानात येणार आहेत त्यांच्या निवाऱ्यासाठी? आता ह्या मैदानासाठी आपण टोटल 4 रस्ते मोठे, एक साधारण 30-30 फुटाचे रस्ते आपण डिझाईन केलेले आहे. तो लेआउट आपला तयार आहे. तर खालून जाण्यासाठी 2 रस्ते आपण सुट्टीच्या ठिकाणापर्यंत येण्याच्या दृष्टिकोनातून आपला तो प्रयत्न असणार आहे. 4 मोठे रस्ते असल्या कारणाचं काय होईल की आमचं असं पण प्लॅनिंग चालू आहे माणिक अप्पाचं, आमचं असंही ठरलेलं आहे की ज्या गाड्यांमध्ये नंदी असतील त्यांची पार्किंग एक बाजूला करूया आणि जे प्रेक्षक बघायला येतील, बाईक असतील किंवा त्यांच्या मोठ्या गाड्या, त्यांची पार्किंग एक बाजूला करूया. अतिशय उत्तम केले ते नियोजन. तर आम्ही असं नियोजन आमचं असं ठरलेलं आहे बऱ्याच दिवसापासून की ते तिकडे असले आणि इकडे असले ते डिस्टर्बन्स तितका राहणार नाही, त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. दादा, मोठ्या प्रमाणावरती क्राऊड येणार आहे, नेटवर्क जाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमचे एकूण किती स्वयंसेवक असणार आहेत? माझे एकूण 200 स्वयंसेवक असणार आहे. त्यांना मी टी शर्ट दिलं की कमीत कमी तो आयडेंटिफाय होतो की आपल्या संयोजक टीममधला आहे. मागच्या वर्षी मी आयडेंटिटी कार्ड दिले होते. आयडेंटिटी कार्ड काय असायचं की मी इथून बाहेर पडलो की मी सुमितच्या गाड्यात टाकून देतो आणि सुमितला त्या बैलगाडी क्षेत्रातला अनुभव नसायचा आणि उद्या त्याला कमी जास्त झालं, काही धक्का लागला तर उगाच आयोजक म्हणून ते त्या ठिकाणी जबाबदारी येते. म्हणून यावेळेस मी टी शर्ट डिझाईन केलेले 200 टी शर्ट देण्याची व्यवस्था ऑलरेडी टी शर्ट पण येऊन माझ्याकडे ऑफिसला त्या ठिकाणी. तुमच्यामध्ये आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये घटकामध्ये जे काम करणार झेंडापंच समालोचक असतील किंवा लाईव्हवाले असतील आणि तुमचे स्वयंसेवक असतील यांच्यामध्ये कम्युनिकेशन ठेवण्यासाठी वॉकी टॉकीचा उपयोग केला जाईल का? मी 12 वॉकी टॉकींची व्यवस्था करून ठेवलेली आहे, कारण की मलाही ती एक हे आहे की ती एक शक्यता आहे की 1 लाख 2 लाख 3 लाख लोक या ठिकाणी आले तर मोबाईल जाम होण्याची दाट शक्यता आहे. बरोबर. मागच्या वर्षी असं अनेक माझे मित्र असतील, नातेवाईक असतील, ते म्हणत होते की अरे तुला फोन करत होतो शुभेच्छा देणं किंवा आम्हाला पोचायचं होतं, आम्हाला पोलीस सोडत नव्हते तर म्हणून तुला आम्ही फोन करत होतो, पण तुझं काही बोलणं आमचं होऊ शकलं नाही. ह्याही वर्षी तशी परिस्थिती होऊ शकते. म्हणून 12 वॉकी टॉकी किंबहुना एक 20 तारखेला आपण परत एकदा थोडासा अंदाज घेतला गाडीची नोंद घेऊन 12 ते 24 वॉकी टॉकी करायला आपल्याला काही हरकत नाही. त्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न असणार आहे. लाईव्हला इंटरनेट कनेक्टिव्हिटी 2 कनेक्टिव्हिटी लिंक दिल्या जातील का?
2 कनेक्टिव्हिटी आणि 2 वेगवेगळे सबस्क्राईब वायफाय आपण देऊ. एकाचं जरी काही त्याच्यावर जॅमर आलं किंवा प्रेशर आलं तर दुसरं त्या ठिकाणी तात्काळ उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न आहे. अतिशय महाराष्ट्रातलं सुंदर आणि पारदर्शक हे मैदान आपल्याला होताना दिसणार आहे. आता आपण वळू या मैदानाच्या नियम अटींकडे. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, नाशिक जिल्हा यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? सर्वोच्च न्यायालयाने जे दिलेल्या आपल्याला नियम अटी असतील, प्रांत साहेबांकडून याची परवानगी आपल्याकडे, हे मैदान पूर्ण पारदर्शक त्या ठिकाणी होणं आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना राज्य आणि नाशिक जिल्हा यांनी ज्या काही नियम अटी आपल्याला घालून दिलेल्या आहे त्या सगळ्या नियम अटी आपण तंतोतंत फॉलो त्या ठिकाणी करणार आहे. आणि दुसरं, ह्या आपल्या शर्यतीसाठी, या स्पर्धेसाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सचिव विलासदादा देशमुख आणि त्यांची संपूर्ण टीम, नितीन आबा शेवाळे असले सगळे लोक या ठिकाणी आपल्या या मैदानावरती एक दिवस अगोदरच येणार. 21 तारखेला, 22 तारखेला स्वतः ते इथं असल्यामुळं कुठलीही काळजी कोणी करायची, कारण कोणावर अन्याय होण्याचं काही कारण नाही. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची सगळी टीम या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. त्यांच्या दर्शनानेच हे संपूर्ण मैदान संपन्न होणार आहे. तर भाऊ, एकंदरीत मैदानाच्या ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी पिण्याचे पाण्याचे टँकर किती उपलब्ध केले जातील? पिण्याच्या पाण्याचे टँकरची आमची काल त्या ठिकाणी चर्चा झाली. 4 बाजूला 4 मोठे टँकर, एक साधारणतः 6-6 हजार लिटरचे टँकर, थोडेसे व्यवस्थित पिण्याजोगे असे थंड करून आपण ती सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. बरं, पोलीस बंदोबस्त किती असेल मैदानासाठी? पोलीस बंदोबस्तांचं आता एक 4-5 दिवसापूर्वी आमदार साहेबांचा आणि एस पी साहेबांचं बोलणं त्या ठिकाणी झालं. कालही मला पोलीस स्टेशनमधनं फोन होता की किती गर्दी होऊ शकते किंवा काय. तर साधारणतः 100 पोलिसांचं बळ त्या ठिकाणी निश्चित आपल्या या मैदानासाठी असणार आहे. या पिंपळगाव पोलीस स्टेशनचे PI आदरणीय प्रदीप देशमुख आहेत, ते स्वतः बारकाईने लक्ष ठेवून या ठिकाणी आहे. बरं, जे मैदानाच्या संदर्भातले जे काय सूचना फलक असतील किंवा पार्किंगचे फलक असतील किंवा इतर ज्या गोष्टी असतील त्या सूचना फलकाच्या माध्यमातून सगळ्या योग्य त्या क्लिअर केल्या जातील का? 100% आपण 20 तारखेला सगळ्या सूचनांचे फलक या ठिकाणी आपल्या ग्राउंडवरती लावून टाकणार आहे, जेणेकरून पिकअप कुठल्या दिशेने गेली पाहिजे, मोठ्या गाड्या कुठून आल्या पाहिजे, 2 व्हीलरची पार्किंगचं वेगळं आपण स्लॉट करून देतोय, 4 व्हीलरला वेगळी जागा नेमून देतोय, पिकअप असतील, आयशर असतील यांना वेगळी जागा करून देतोय, किंबहुना जे खाण्याचे आणि पिण्याचे जे स्टॉल्स आहे त्यांनाही आपण एक जागा आखीव रेखीव अशी करून देणार आहे. म्हणजे ती खाऊ गल्लीत एका गल्लीमध्ये ते गेले की त्यांना तिथं पाववडे असेल, भत्ता असेल, कोल्ड्रिंक्स असेल, थंड पिण्याचा असेल, रस असेल वगैरे एकाच ठिकाणी त्याला मिळेल. म्हणजे त्याला असं भटकंती करण्याची आवश्यकता राहणार नाही. म्हणजे सगळं सुसज्ज असं योग्य रीतीने नियोजन केलं जाईल. बरं, आता पिंपळगाव बसवंतला यायचं म्हटलं की हा मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या ठिकाणी टोल नाके पण आहेत. पिंपळगाव बसवंतच्या जवळच एक आहे, तर तिथं कसं नियोजन केलं आहे जे बैलाची वाहतूक करणारी जी वाहनं आहेत त्यांचं? मी आपल्याला आपल्या बाईकच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्ट सांगू इच्छितो की 3 दिवसापूर्वीच आमदार साहेबांनी टोल प्लाझावरती फोन करून सांगितलेलं, ज्या गाडीमध्ये नंदी असेल, मी परत एकदा सांगतो, ज्या पिकअपमध्ये आयशर असेल, त्याची जीप त्या गाडीमध्ये नंदी असेल, त्या नंदीला त्या गाडीला टोल लागणार नाही. बाकी मोठ्या गाड्यांमध्ये जर आपण आलो तर निश्चित त्याचा टोल कट होण्याची शक्यता आहे. बरं, जे बैलांची वाहतूक करणारी जी वाहन आहेत ती टोल नाक्यावरती आल्यावर त्यांनी कुणाला त्यांनी माझ्या टीमशी संपर्क करायचा. माझे नंबर सगळे सोशल मीडियावरती त्या ठिकाणी आहे. माझ्या टीमशी संपर्क केला तर आमच्या मी ऑलरेडी तिथे सांगून ठेवलेले 99% अडचण येणार नाही. 1% जर अडचण आली तर निश्चित माझ्या टीमशी तुम्ही संपर्क करा, मार्ग काढू लागेल. ज्या पद्धतीने सूचना येतील कॉल केल्यानंतर त्या पद्धतीने तुम्ही टोल नाक्यावरती टोल नाक्यांच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करायचं आहे. त्या पद्धतीने सगळं तिथं योग्य मॅनेजमेंट केलं जाईल. त्याचबरोबर जेवणाची वगैरे काय व्यवस्था करण्यात आली का? जेवणाची मागच्या वर्षी ह्या म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं मैदान असेल की आपण आपल्या या शेतकरी असेल, आपले गाडा मालक असेल यांच्यासाठी मसाले भाताची व्यवस्था केलेली होती. 4 ट्रॉल्या भरून त्या ठिकाणी मसाले भात. पण तुषार भाऊ 1 तासाच्या आत तो भात. आणि मी इकडं स्टेजवरनं म्हणतो अरे येऊ दे रे येऊ दे रे, ते म्हणतं भाऊ संपला. म्हणजे भाऊ, तुमचं बनकर कुटुंबाचं या भागामध्ये इतकं योगदान आहे आणि इतकी जनसेवा तुम्ही केलेली आहे, इतकं प्रेम आहे तुमच्यावरती की पब्लिकच इतकं आलं आणि ह्यावेळेस तुम्ही सगळे रेकॉर्ड मोडणार आहे. तर ह्याही वर्षी परत एकदा मी आमचे मार्गदर्शक अरुण लबडे, पिंटू अप्पा बनकर, पप्पू जाधव यांच्यावरती परत एकदा ती मसाले भात आणि अन्नदानाची जबाबदारी देतो. तर ते पण मला परवाच्या दिवशी म्हणत होते की अरे ते फार त्रास होतून, फार लोड येतून, ते बगरे काय करायचं, नाही केलं तर चालेल. म्हटलं नाही, आपलं ठरलं करायचं म्हणजे करायचं. मग किती ट्रॉले असतील ह्यावेळेस? या 7-8 ट्रॉल्यांचं नियोजन तर आहे. आता बघू काय काय होतं.
तर करूया. जिथं अन्नदानाची व्यवस्था केली जाणार आहे तिथं त्या पद्धतीने मार्गदर्शन सूचना केल्या जाणार आहेत. त्या पद्धतीने आपण लाईनीत अतिशय शिस्तीमध्ये योग्य रीतीने त्या ठिकाणी आपण जे आपलं जेवण ताब्यात घ्यायचं आणि योग्य ठिकाणी बसून त्या ठिकाणी जेवण करायचं. त्याचबरोबर या मैदानामध्ये आल्यानंतर स्वच्छतेची प्रामुख्याने काळजी घ्यायची. आपल्याकडनं कुठला कचरा होणार नाही आणि ठिकाणी कचरा कुंड्या उपलब्ध केल्या आहेत त्या ठिकाणी कचरा टाकायचा आहे. तर काय सांगाल त्याच्याविषयी? मी ऑलरेडी नगर परिषदेच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा माझे स्वयंसेवकांच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या ठिकाणी मोठे मोठे कचराकुंडीची व्यवस्था तर करतो. जे पण माझ्या डोक्यामध्ये असं आहे की 4 व्हील ट्रॉलीज मोकळी उभी करून देण्याचे विचारात आहे. जेचंही कोणाचं आटोपलं की त्यांनी ते सगळं एकत्र भरलं की त्या ट्रॉलीमध्ये टाकलं की मला वाहतूक करण्याच्या दृष्टिकोनातनं ते जरा सोयीचं होईल. त्या दृष्टिकोनातनं आमचं नियोजन झालं आहे. मित्रांनो, देशातलं एक मोठं मैदान, उन्हाळी हंगामाची सांगता करणारं उत्तर महाराष्ट्रातलं एक मोठं मैदान म्हणून या मैदानाकडे पाहिलं जातं. या मैदानामध्ये मान्यवरांची मायंदळी असणार आहे. तर दादा, यावेळेस मैदानामध्ये कोण कोण उपस्थित राहणार आहेत, कोणकोणते राजकीय नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत? मला आपल्या माध्यमातून सांगायला या बाईटच्या मध्ये सांगायला आनंद होईल की या महाराष्ट्रातील एक उत्तम घराण्यातलं आणि स्वर्गीय अजितदादा पवारांचे चिरंजीव आमचे मित्र जयदादा पवार हे 22 तारखेला प्रथमच नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या युवा हिंदकेसरी मैदानावरती त्या ठिकाणी येणार आहे. काल त्यांची भेट झाली, 1-1.5 तास त्यांच्यासोबत होतो आणि त्यांनी सगळं समजून घेतलं आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की 22 तारखेला 4 वाजेपर्यंत मी तुझ्याकडं पोचतो. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील किंवा नाशिक जिल्ह्यातील सगळ्या माझ्या तरुण सहकाऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं जयदादाला इतकं जवळून भेटण्याचा योग आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी येणार आहे. काकांचंही त्यांचं बोलणं झालं. काकांना त्यांनी सांगितलं की काका काही जरी झालं तर मी 22 तारखेला आपल्यापर्यंत पोचतो. त्यानंतर झिरवळ साहेब आमच्याकडचे मंत्री आहेत, गिरीश भाऊ महाजन साहेब आहेत, दादाभाऊ भुसे साहेब आहेत, छगनरावजी भुजबळ साहेब, या सगळ्यांशी आमचं बोलणं झालेलं आहे. काका आज परत त्यांच्याशी बोलणार आहे. ह्या जिल्ह्यातील सगळे आमदार आणि 2 खासदार राजाभाऊ बाजे आणि बगरेचं हे आवर्जून आपल्या या कार्यक्रमासाठी येणार. आणि या जिल्ह्यातील जेवढेही राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे असतील, ते पक्ष कुठलाही असू दे, पण ते बनकर परिवारावरती प्रेम करणारे, त्यांचे आपले व्यक्तिगत संबंध आहे, ती सगळी लोक या आपल्या मैदानाला भेट देण्याच्याकरता, मला आशीर्वाद देण्याच्याकरता या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. हे मैदान ज्या दिवशी संपन्न आहे म्हणजेच दिनांक 22 मे रोजी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहतील का? मी परवाच त्यांना पत्र त्या ठिकाणी दिले. 2 पशुवैद्यकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. तुम्ही पशुवैद्यकीय अधिकारी म्हणता, मी तर आपल्या ह्युमन रिसोर्स म्हणजे माणसांचं, जनावरांचे जसे डॉक्टर आहे तसे माणसांचे डॉक्टरसुद्धा 2, त्यांची टेंट, त्यांना कूलर आणि त्यांचे स्टाफ आणि ते सगळ्या फर्स्ट एड बॉक्स आपण जे म्हणते सगळी व्यवस्था त्या ठिकाणी आपण केलेली आहे. ते 2 डॉक्टर इथे उपस्थित राहणार आहे. 2 डॉक्टर आपले वेटरनरीचे आणि 2 डॉक्टर आपले ह्युमन बिईंगचे. या दृष्टिकोनातनं माझा प्रयत्न. बघा, बैलगाडी मालकांचा विचारसुद्धा केला गेला आहे, बैलांचा विचारसुद्धा आहे, त्याच जोडीला बैलगाडी मालकांचा विचारसुद्धा केला आहे. 2 मनुष्यांचे डॉक्टर आणि 2 प्राण्यांचे डॉक्टर या ठिकाणी 22 तारखेला संपूर्ण दिवसभर उपस्थित राहणार आहे. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था कशी करण्यात आली? 4 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आपण ठेवलेल्या आहे. त्या ॲम्ब्युलन्सच्या याच्यामध्ये मला मागच्या वर्षी ज्या अडचणी आल्या होत्या की ॲम्ब्युलन्स लागली की त्याला निघायला थोडीशी अडचण होते. माझ्या प्रेक्षकांना मी विनंती करेल की आपण गाडी लावताना रस्त्यामध्ये कुठेही गाडी लावू नका, जेणेकरून काही जर उद्या छोटा मोठा इन्सिडेंट झाला तर ती गाडी पटकन निघून गेली पाहिजे, 7व्या मिनिटाला 5व्या मिनिटाला हॉस्पिटलपर्यंत पोहोचली पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं माझा तो प्रयत्न आहे. भाऊ, तशी ह्या वर्षी वेळ येऊ नये, अतिशय सुसज्ज असं तुम्ही नियोजन करताय. त्यामुळे इमर्जन्सी एक रोड, खास ॲम्ब्युलन्ससाठी राखीव एक रस्ता बनवावा असं मी तुम्हाला सजेस्ट करेल. 100% तुम्ही सांगितलेलं तुषार भाऊ त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू. बरोबर भाऊ, तुम्ही हे सगळं केलं सगळं आपल्या जेंट्स लोकांसाठी, मात्र कुठेतरी या भागातील माता भगिनी आहेत त्यांनासुद्धा हा खेळ पाहायचा आहे. मोबाईलवरती तर पाहता येतोच, ते नेहमी पाहतात, पण मात्र जवळ आहे हा खेळ, त्यामुळे प्रत्यक्षात पाहता यावं. तर महिलांसाठी काय बैठक व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली आहे का? महाराष्ट्रामध्ये कुठेही अशी व्यवस्था नाही, अशा प्रकारची स्वतंत्र महिलांसाठी बैठक व्यवस्था आपण या ठिकाणी उपलब्ध केली आहे. 150 पाऊण 200 महिला बसल्या, असं स्वतंत्र स्टेज, स्वतंत्र त्यांचं बॅरिगेटिंग, स्वतंत्र 2 माणसं, 2 बाउन्सर, असं सगळं व्यवस्थित सुसज्ज नियोजन आपण महिलांसाठी त्या ठिकाणी केलेलं. कारण की मी असा विचार करतो की हा रांगडा आपल्या शेतकऱ्यांचा खेळ महिलांनी कधी बघावं आणि त्यांना स्वतः हे थरार बघण्याचा अनुभव यावा, म्हणून त्याकरता मी ती व्यवस्था आपल्या सगळ्यांच्या, माझ्या तरुण सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ती केली. आपण पाहतोय की कडक उन्हाळा आहे आणि हवामान खात्यानं हवामान बदलानुसार या ठिकाणी अवकाळी पावसाचा सुद्धा इशारा दिला आहे. तर या मैदानाच्या संदर्भातल्या अवकाळी पावसाच्या अपडेट आपल्याकडून वेळोवेळी बैलगाडी शर्यत क्षेत्रातील व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रसिद्ध केल्या जातील का? नक्कीच, पण मला नाही वाटत आत्ताचं वातावरण बघता आपल्याकडे हे वळीव, हे काय प्री मान्सून वळीव आहे, तो कुठे पडेल काय पडेल याचं माहीत नाही. पण मागच्या वर्षी इतका पाऊस झाला
तितका पाऊस यावर्षी नाही. मागच्या वर्षी इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये आपण हे मैदान संपन्न मागच्या 25 वर्षाचे रेकॉर्ड तुटले. आता तशी काही परिस्थिती नाही. काही जरी झालं तर माझी संपूर्ण टीम या ठिकाणी सच्चे आहे. माझं रोलर असेल, माझं JCB असेल, जे ज्या गोष्टी लागणार आहे हे सगळे इथे इन हाऊस आपल्याकडे उभ्या राहतील आणि एक तासाभराच्या आत एक ग्राउंड आपलं तयार करून टाकू. ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी या ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली तर बैलगाडी मालकाच्या हिताचा निर्णय घेतला जाईल का? 100% बैलगाडा मालकाच्या हिताचाच निर्णय आपण घेतला जाईल. शेवटी हे करतो कोणासाठी? बरोबर. हे बैलगाड्या मालकांसाठीच चाललेलं आहे, गाडा मालकांसाठी. असं माझ्या शेतकऱ्यांचा खेळ आहे, तो पोचला पाहिजे. माझ्या नंदीचा खेळ आहे, हा तिथपर्यंत गेला पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा तो प्रयत्न आहे. त्यांच्या हिताचा निर्णय आपण निश्चित घेऊया. मित्रांनो, महाराष्ट्रातलं एक सगळ्यात मोठं उत्तर महाराष्ट्रातलं एक सगळ्यात मोठं रेकॉर्ड ब्रेक मैदान आपल्याला दिनांक 22 मे रोजी पाहता येणार आहे. त्यामुळे माझी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना विनंती आहे, मोठ्या संख्येने वेळेत नोंद करा आणि या युवा हिंद केसरी मैदानामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद.